नवाब मलिकांच्या जावयाने देवेंद्र फडणवीसांवर 5 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकलाय। समीर वानखेडेंच्या वडिलांनी नवाब मलिकांवर 1.25 कोटींची डिफेमेशनची केस केली आहे। याआधी सुद्धा संजय राऊत, हसन मुश्रीफ, अनिल परब यांनी किरीट सोमय्यांवर डिफेमेशनची केस केली होती आणि काहींनी तसं करण्याचा इशारा पण दिला होता। पण डिफेमेशन म्हणजे नेमकं काय? राजकारणात तर अपमान उठसूट होतच असतात, पण ही प्रकरणं कोर्टापर्यंत कधी जातात? सामान्य माणूस सुद्धा डिफेमेशनची केस करू शकतो का? अब्रू नुकसानीचा दावा म्हणजे नेमकं काय, तो कधी करता येतो, त्याला अपवाद कुठले आहेत, हेच सगळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। इंडियन पेनल कोडच्या सेक्शन 499 आणि 500 मध्ये डिफेमेशन बाबत काही तरतुदी आहेत। या सेक्शन्सनुसार असं कोणतंही वक्तव्य किंवा कागदपत्र किंवा प्रसारित केलेली गोष्ट ज्याने कोणत्याही व्यक्तीची किंवा संस्थेची प्रतिमा मलिन होऊ शकते त्याला अब्रू नुकसानीचा दावा म्हणजेच डिफेमेशनची केस ही म्हणता येते किंवा डिफेमेशनची केस ही त्या विरोधात करता येते। एखाद्या व्यक्तीचा अपमान होईल असं लिहिणं, छापणं, प्रसारित करणं म्हणजेच पब्लिश करणं हे देखील सगळ्या गोष्टींमध्ये मोडतं। एखाद्या व्यक्तीवर, कंपनीवर, संस्थेवर खोटे आरोप लावले जात आहेत असं जर वाटत असेल तर तेही अब्रू नुकसानीचा दावा करू शकतात। कोर्टात हे त्या व्यक्तीला अर्थातच सिद्ध करावं लागतं की कशा प्रकारे त्यांची प्रतिष्ठा किंवा प्रतिमा या आरोपांमुळे खराब झाली आहे। एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा ही त्याची संपत्ती असते असं संविधान आणि कोर्ट दोघेही मानतात। शिवाय संविधानातील आर्टिकल 21 मध्ये जसं प्रत्येक भारतीयाला जगण्याचं आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य बहाल केलं गेलंय, तसंच त्यात राईट टू रेप्युटेशन म्हणजेच आपली प्रतिष्ठा जपण्याचा अधिकार सुद्धा आहे असं एकदा सुप्रीम कोर्टानेच म्हटलेलं। डिफेमेशन केसमध्ये दोन्ही प्रकारचे गुन्हे समाविष्ट असतात, दिवाणी म्हणजेच सिव्हिल ऑफेन्स आणि फौजदारी म्हणजेच क्रिमिनल ऑफेन्स। या दोन्ही अंतर्गत डिफेमेशन केस ही फाईल होऊ शकते। सिव्हिल केसमध्ये नेमकं काय होतं बघा, सिव्हिल केस या काही प्रमाणात कमी गंभीर स्वरूपाच्या असतात कम्पेअर टू क्रिमिनल केसेसमध्ये। यामध्ये खरोखर अब्रू नुकसानीचा दावा सिद्ध झाला तर आरोपीकडून आर्थिक नुकसान भरपाई ही घेता येते। बऱ्याचदा तुम्ही ऐकत असाल की 100 कोटींचा दावा ठोकला, तर यावरूनही साहजिकच तुम्हाला कदाचित हा प्रश्न पडू शकतो की हे अमाऊंट ठरवण्याचे, हे पैसे ठरवण्याचे, ही रक्कम ठरवण्याचे नेमके पॅरामीटर्स असतात तरी काय? असं उठसूट कोणी 1000, 100 कोटींचे दावे कसे काय ठोकू शकतं? तर अब्रू नुकसानीच्या दाव्यांमध्ये असे कुठलेही खरं तर पॅरामीटर्स नाही आहेत। एखाद्या व्यक्तीची समाजात किती प्रतिष्ठा आहे, त्यामुळे त्याला कोणत्या प्रकारचा त्रास सहन करावा लागतोय, त्याला मानसिक त्रास सुद्धा झालाय का, या सगळ्या गोष्टींचा यामध्ये विचार होतो। यानुसार ती व्यक्ती आपल्या वकिलासोबत सल्लामसलत करून ही रक्कम ठरवत असते। पण जेवढ्या रकमेचा दावा केला जातो तेवढी रक्कम खरोखरच मिळेल असं अजिबात नाहीये। कोर्टात एखाद्या व्यक्तीची प्रतिमा खरोखर मलिन झाली आहे हे सिद्ध झालं तर त्यानुसार न्यायालय ठरवतं की जेवढ्या रकमेचा दावा केला गेलाय ती रक्कम खरोखर त्या व्यक्तीला द्यायला सांगायची की त्याहून ती कमी करायची। यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे जेवढी रक्कम मानहानीच्या बदल्यात मिळते त्यातले 10% हे कोर्टाला फीसच्या स्वरूपात द्यावे लागतात। आता डिफेमेशनमध्ये क्रिमिनल केस कधी फाईल होते ते पहा। एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की आता पाणी आपल्या नाकाच्या वर जाऊ लागले, केवळ आर्थिक नुकसान भरपाईने समाधान होणाऱ्यातलं नाही, तर अशा वेळेला क्रिमिनल केस ही फाईल केली जाऊ शकते। यामध्ये दोषीला 2 वर्षांचा तुरुंगवास, दंड किंवा दोन्हींची शिक्षा होऊ शकते। 2018 मध्ये जेव्हा पत्रकार प्रिया रमाणी यांनी तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री MJ अकबर यांच्यावर सेक्शुअल हॅरॅसमेंटचा आरोप केलेला, तेव्हा अकबर यांनी क्रिमिनल डिफेमेशनची केस त्यांच्यावर ठोकलेली। आता डिफेमेशन केसमध्ये आणखी एक अट असते की ज्या कोणत्याही स्वरूपात बदनामी झाली आहे ती सार्वजनिक म्हणजेच पब्लिक फोरममध्ये उपलब्ध असायला हवी। एखाद्या एक्स व्यक्तीने वाय व्यक्तीच्या कानात त्याची बदनामी केली असेल किंवा तसं काही उल्लेख असेल, काही आक्षेपार्ह म्हणणं असेल, त्याच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, पण ती फक्त कानगोष्टींमध्ये असेल तर त्या विरोधात डिफेमेशनची केस ही करता येत नाही। एखादी व्यक्ती ही मृत असेल, हयात नसेल आणि त्या व्यक्तीची सुद्धा प्रतिमा कोणी मलिन केली, बदनामी केली तर त्या विरोधात सुद्धा डिफेमेशनची केस करता येते। त्या संबंधित व्यक्तीचे कुटुंबीय किंवा नातेवाईक सुद्धा ही केस करू शकतात। डिफेमेशनमध्ये काही अपवाद सुद्धा असतात, म्हणजेच कुठल्या केसमध्ये बदनामी जरी झाली तरी डिफेमेशन केस होत नाही, ते सुद्धा जाणून घ्या। जेव्हा एखादी बदनामी ही कोर्टात सिद्ध झालेल्या गोष्टींवरनं करण्यात आली असेल, म्हणजे एखाद्याने टिप्पणी करताना कोर्टात ज्या गोष्टी सिद्ध झाल्यात त्या गोष्टींचा आधार घेतला असेल तर त्यावेळेला ती बदनामी ठरत नाही, कारण त्या गोष्टी आधीच कोर्टात सिद्ध झालेल्या आहेत। लोकहितासाठी एखादं सत्य असेल, म्हणजे सार्वजनिक हितासाठी, लोकांच्या हितासाठी एखाद्या व्यक्तीने एखादा आरोप केला किंवा एखाद्या व्यक्तीने एखादं वक्तव्य केलं तर त्यावेळेला सुद्धा त्याला डिफेमेशनची केस ही म्हणता येत नाही। एखादा सिनेमा, नाटक किंवा जाहिरातीत सुद्धा तुम्हाला काही आक्षेपार्ह वाटलं तर त्याबद्दल, त्याच्या आशयाबद्दल तुम्ही बोलू शकता, सदहेतूने बोलू शकता, त्यावेळेला ती डिफेमेशनची केस ठरत नाही। पण त्या
सिनेमा किंवा जाहिरातीमध्ये काम केलेल्या व्यक्तींसंदर्भात जर तुम्ही काही आक्षेपार्ह बोललात, त्याच्या जर भावना दुखावल्या गेल्या, तर त्यावेळेला मात्र डिफेमेशनची केस ही होऊ शकते. जर एक्स व्यक्ती ही वाय व्यक्तीची वरिष्ठ असेल, त्याची बॉस असेल आणि अशा वेळेला वाय व्यक्ती संदर्भात त्याच्याकडे तक्रार घेऊन गेलं, तर अशा वेळेला सुद्धा त्याला डिफेमेशनची केस म्हणता येणार नाही किंवा त्यावेळेला डिफेमेशनचे आरोप हे लागू होणार नाही. एखाद्या व्यक्तीला चांगल्या हेतूने सूचना करणं किंवा तशा संदर्भात एखादा इशारा देणं हे सुद्धा डिफेमेशन मध्ये मोडत नाही. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक कामाबद्दल किंवा सार्वजनिक कामासंबंधी एखाद्या व्यक्तीबद्दल टिप्पणी करणं हे सुद्धा अब्रू नुकसान ठरत नाही. आता ज्याचा मी मगाशी उल्लेख केला की एखादी व्यक्तीने एखाद्या लोकहितासाठी, सार्वजनिक हितासाठी सत्य बोललं असेल, तर ते डिफेमेशनमध्ये मोडत नाही. याचाच एक आधार देणारं कोर्टातलं आर्ग्युमेंट फक्त सांगायचं झालं, अर्थात ते प्रूव्हन नाही अजून, फक्त आर्ग्युमेंटचा विचार झाला की कोर्टात या गोष्टी डिस्कस होतात तेव्हा कसे आर्ग्युमेंट्स होतात. तर नुकतंच जेव्हा नवाब मलिक यांच्या विरोधात समीर वानखेडेचे, जे एनसीबी झोनल डायरेक्टर आहेत समीर वानखेडे, त्यांच्या वडिलांनी ज्ञानदेव वानखेडेंनी जेव्हा डिफेमेशनची केस केली कोर्टात, तेव्हा सुद्धा कोर्टाने दोन्ही बाजूने या गोष्टी विचारून घेतल्या. एक म्हणजे की नवाब मलिक यांनी जे ट्विट्स केले तेव्हा त्यांनी त्या गोष्टीची पडताळणी केली होती का, कारण नवाब मलिक हा वारंवार दावा करतात की मी हे चांगल्या हेतूसाठी किंवा एक सिस्टीम क्लीन करण्यासाठी मी हे सगळं समाजासमोर मांडतोय. त्यामुळे कोर्टाने त्यांना हे सुद्धा विचारलं की तुम्ही जे ट्विट्स केले ते व्हेरीफाय केले का, त्या गोष्टींची पडताळणी केली का. दुसरीकडे जे ट्विट्समध्ये नवाब मलिक यांनी जो त्यांचा बर्थ सर्टिफिकेट शेअर केलेलं होतं समीर वानखेडेंचं, त्यावेळेला सुद्धा त्या संदर्भात सुद्धा कोर्टाने विचारलं की हा जन्म दाखला खरा आहे का. तर अशा संदर्भात लोकहितासाठीचं सत्य जरी असेल तरी सुद्धा त्या केसेस सुद्धा कोर्टात जातात, पण त्यावेळेला अशा प्रकारचे आर्ग्युमेंट्स केले जातात. अशा प्रकारे त्याला क्रॉस क्वेश्चन सुद्धा कोर्टाकडून हे केले जाऊ शकतात. डिफेमेशन नेमकं काय असतं हा सांगण्याचा आमचा हा प्रयत्न होता. तरी सुद्धा तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. या सगळ्या संदर्भातली सविस्तर माहिती तुम्ही मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटवरही वाचू शकता. ताज्या बातम्यांसाठी मुंबई तकला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला लाईक, फॉलो आणि शेअर करू शकता.